नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. दीपावली अवघ्या 3 ते 4 दिवसांवर येऊन ठेपल्यानं राज्यासह देशभरात दीपावलीची जय्यत तयारी सुरू झाली आहे. बाजारपेठा देखील गजबजून गेल्याचं बघायला मिळतंय. तसेच ग्रामीण भागातही दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्यामुळे दरवर्षी दिवाळीमध्ये नागरिकांमध्ये एक उत्साह दिसून येतोय. तसेच दिवाळी आली म्हटलं की फटाके आलेच, त्याशिवाय दिवाळी साजरी होत नाही. मात्र अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील साकूर येथील ग्रामपंचायतीच्या वतीनं फटाक्यांविरहित दिवाळी साजरी करण्याचं आवाहन नागरिकांना केलंय. नागरिकांना नेमकं काय आवाहन केलंय एकदा जाणून घेऊया. प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे की शासनाचे पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग यांचे निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वावर आधारित उपाययोजना करून शाश्वत निसर्गपूरक जीवन पद्धती अवलंबविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून सद्यस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात वातावरणीय बदलाच्या अनेक कारणांपैकी हवेचं प्रदूषण हे एक महत्त्वाचं कारण आहे. तसेच साकूर ग्रामपंचायत हद्दीतील सर्व फटाके विक्री करणारे व्यावसायिक आणि फटाके वापर करणाऱ्या नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की भारत सरकारच्या अधिसूचनेनुसार 125 डेसिबलपेक्षा जास्त आवाज करणाऱ्या फटाक्यांची निर्मिती, विक्री आणि वापर करण्यास मनाई केली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार ग्रामपंचायत हद्दीमध्ये माझी वसुंधरा अभियान आणि स्वच्छ सर्वेक्षण अभियान अंतर्गत स्वच्छ दीपावली आणि शुभ दीपावली फटाके मुक्त, प्लास्टिक मुक्त, कचरा मुक्त, प्रदूषण मुक्त आणि पर्यावरणपूरक ग्रीन फेस्टिवल सण उत्सव साजरे करण्याचा प्रयत्न करू. या अभियानांतर्गत नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळून कापडी किंवा कागदी बारदान पिशवीचा वापर जास्तीत जास्त करावा. तसेच विविध सण उत्सव प्रसंगी आपण वाजवत असलेल्या फटाक्यांमध्ये कार्बन आणि सल्फरचं प्रमाण अधिक असतं. या विषारी वायूमुळे वनस्पती, पक्षी, प्राणी आणि मानवजातीस हानी पोहोचते. फटाका फुटल्यानंतर निघणारा धूर डोळ्यांना आणि फुफ्फुसांना तसेच त्वचेला अपायकारक असतो. हवेतील प्रदूषण थांबविण्याची क्रिया प्रत्येक सुजाण आणि जागरूक नागरिकांना स्वतःपासून सुरू करणं आवश्यक आहे. यासाठी माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत येणाऱ्या पंचतत्वांपैकी वायूचं प्रदूषण थांबविण्यासाठी साकूर आणि पंचक्रोशीतील सर्व सुजाण नागरिकांनी फटाके वाजवू नयेत असं विनंतीपूर्वक आवाहन करण्यात आलेलं आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे महत्त्वाकांक्षी अभियान राबविण्याच्या निर्णयानुसार लोकसहभागाची चळवळ निर्माण करून साकूर गावातील नागरिकांना सुलभ रीतीने सेवा देणे, आरोग्य, शिक्षण, उपजीविका, सामाजिक न्याय या क्षेत्रामध्ये ग्रामपंचायतीचा सहभाग वाढविण्यासाठी घर आणि पाणीपट्टीचा 100% कर भरण्याकामी सर्व साकूर ग्रामवासियांनी सहकार्य करावं असं देखील या पत्रकात म्हटलं आहे. तरी येणारी दिवाळी आरोग्यदायी, प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक म्हणून साजरी करूयात असा खास संदेश साकूर ग्रामपंचायतीने दिलाय. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, साकूर. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.